नमस्कार. आज आपण एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे की 2023 मध्ये जे महाराष्ट्राला जे प्रगती गायकवाड हे आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला सुरुवातीला पहिला प्रश्न असेल की तुमचा परिचय काय आहे? मी पहिला प्रगती गायकवाड आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि मी 2023ची महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे, जे की संभाजीनगर येथे झाले. तुमचा परिचय सांगा. मी आत्तापर्यंत माझ्या 15-16 नॅशनल आहेत. त्याच्यामध्ये माझे 13 ते 14 माझे गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असे नॅशनलला मेडल आहेत. परत माझ्या 2 इंटरनॅशनल झालेल्या आहेत. एक अंडर 23 जी की आत्ता व्हिएतनाममध्ये झाली ती, तिथे मला सिल्वर मेडल आहे, आणि अंडर 20 ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप जी थायलंडला जाते तिथं माझं पार्टिसिपेट आहे. नेमकं ह्या क्षेत्राकडे कशा पद्धतीने वळलात तुम्ही? नेमकं इकडे कसं वळा असं वाटलं? आजकाल बघायला गेलं तर एक स्त्री किंवा महिला किंवा मुलगी ह्या क्षेत्रामध्ये वळत नाही, पण तुम्हाला असं का वाटलं की तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये वळावं असं वाटलं? माझा जो मोठा भाऊ आहे समर्थ गायकवाड, तो पण पैलवान आहे, आणि त्याच्यासोबतच मी तालमीत वगैरे जायची त्याच्यासोबत. मग तिथूनच माझी कुस्तीची स्टार्ट वगैरे झालं. हळूहळू मी कुस्ती शिकायला स्टार्ट झाली तिथून. आणि त्यानंतर की स्त्री म्हणून म्हणजे असं महिला मुलगी म्हणून असं किंवा माझ्या वडिलांनी वगैरे बघितलंच नाही की हा ठीक आहे की मुलगी आहे म्हणून ह्या क्षेत्राकडे नको, फक्त अभ्यास वगैरे, तसं कधीच काय माझ्याकडं हे नव्हतं. त्यांनी मला एका मुलासारखंच हे केलं, ट्रीट केलं, आणि त्यामुळे मी पण आज पैलवानकी क्षेत्रात आहे, मुलगी असून सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा कशा पद्धतीनं तुमचा सहभाग होता की कुटुंबाने कशा तुम्हाला धीर दिला, कसा प्रतिसाद दिला? माझ्या पूर्णच कुटुंबाने मला खूप म्हणजे मदत म्हणजे सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. म्हणजे माझं डाईटसाठी, परत जो की महिन्याचा खर्च वगैरे असतो ते सगळं माझे चुलते, माझे आई वडील, परत माझे आजोबा वगैरे सगळ्यांनीच मला खूप हे केलं. आणि माझे कोचेस पण मला अमोल यादव सर आहेत, त्यांनी सुद्धा म्हणजे मी त्यांच्याकडे आता प्रशिक्षण घेते मुंबई साईडला. नेमकं हा प्रवास करत असताना तुम्हाला काय अडचणी येत होत्या? अडचणी तशा काय आल्या नाहीत, कारण म्हणजे सगळं चांगलंच होतं, म्हणजे माझे वडिलांचा सपोर्ट वगैरे, त्यामुळे अडचणी काय म्हणता यायचं नाही. आता काय चालू आहे तुमचं नेमकं? आता मी मुंबई साईडमध्ये प्रॅक्टिस करते, आणि माझं एक स्वप्न आहे की आपल्या भारत देशाला ऑलिम्पिकमधनं गोल्ड मेडल आणायचं, आणि त्यासाठी मी प्रॅक्टिस पण तशीच करत आहे. आता जे ह्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुमचं काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? कुस्ती क्षेत्रात असं नाही की कुस्ती क्षेत्रात यावं, ज्यांना जो स्पोर्ट आवडतो त्या स्पोर्टमध्ये यावं, ज्याच्यामध्ये त्यांना इच्छा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळते त्या क्षेत्रामध्ये यावं. आणि कुस्तीमध्ये आलाच तर खूपच छान आहे. म्हणजे कुस्ती हा खेळ परंपरेपासून चालत आलेला आहे, आणि तो कुस्ती आपल्याकडं खूप खेळला पण जातो, आणि खूप चांगला खेळ. तुम्ही म्हणजे खेळ म्हटला की निवडायचा तर कुस्ती निवडा तुम्ही. त्याच्यामध्ये तुमचा व्यायाम, तुम्ही तंदुरुस्त राहा, निरोगी राहाल. खूप आतापर्यंत तुम्हाला किती प्रकारचे काही मेडल वगैरे मिळालेले आहेत का, आणि कुण्या कुण्या देशामध्ये तुमची भ्रमंती झालेली आहे? मला नॅशनलला गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ हे तिन्ही मेडल आहेत. परत मी बाहेर युरोपमध्ये बल्गेरिया देशात जाऊन आले आहेत, किर्गिस्तान देशाला मध्ये जाऊन आले आहेत, आणि थायलंड आणि व्हिएतनाममध्ये माझे कॉम्पिटिशन होते त्यासाठी गेलते. आणि युरोपमध्ये बल्गेरिया आणि जे किर्गिस्तान होतं तिथं मी प्रॅक्टिससाठी 20 ते 25 दिवस गेले होते, की आपल्या देशातलं थोडं दुसऱ्या ट्रेनिंगसाठी मी तिकडे गेले प्रॅक्टिससाठी. तुमचं पुढचं विजन काय आहे? की आपल्या भारत देशाला ऑलिम्पिकमधून गोल्ड मेडल आणायचं. गोल्ड मेडल. किंवा आमच्या सर्व प्रेक्षकाकडून तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर एक क्रीडा क्षेत्रामधून माणूस कुठून लहानपणापासून ते फार मोठ्यापर्यंत कशा पद्धतीनं यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो हे आज आपण पाहू शकतो. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्ते.